पॉलिटेक्निकनंतर इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी असलेला कोटा 20% 10% आल्याने विद्यार्थ्यांना मनपसंत शाखेत प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोटा पूर्ववत करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असून तंत्रशिक्षण संचालनालय यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. कोटा कमी झाल्यामुळे उत्तम गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना कम्प्युटर IT सारख्या शाखा मिळाल्या नाहीत, तर काहींना प्रवेशच मिळाला नाही. प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबरला संपल्यानंतर पुण्यातील DTE कार्यालयाकडे पालक विद्यार्थ्यांनी निवेदन सादर करून रोष व्यक्त केला. करोनानंतर कौशल्य शिक्षणाला मागणी वाढल्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मात्र त्याच प्रमाणात इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षासाठीचा कोटा न वाढल्याने असमतोल निर्माण झालाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना हवे नसलेले अभ्यासक्रम घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. अभ्यासकांच्या मते कोटा 20% न केल्यास 3 वर्षात प्रवेशाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. दरम्यान DTEचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी विद्यार्थी हितासाठी कोटा पूर्ववत करण्याचा प्रस्ताव तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली.